काल ऐतिहासिक अशा 9 जुलैच्या शाळा बंद आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, या मोर्चामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। खरं तर आपलं वरुण राजाने पण आपल्यावर आपली कृपादृष्टीच म्हणायचं, म्हणजे ती चांगले अतिवृष्टी होणं आणि घराघरात पाणी जाणं किंवा ओढे नाले तुंबणे, लोकांना त्रास होणं, ही याचं आपण समर्थन करत नाही किंवा हे होऊ नये। परंतु एक आपला शिक्षक म्हणून जर कालच्या दिवसापुरता जर आपण विचार केला तर आपल्या दृष्टीने एक झालं की ते अर्ज भरून द्या, कुणाला जा, शाळा बंद। काही लोकांच्या मनामध्ये आपल्या एक शंका असते की मग 1 दिवसाच्या पगाराचं काय होणार किंवा पुढे काय होईल का। परंतु वरुण राजाने पण आपल्यावर कृपादृष्टी केली आणि इथून जाऊन घरी जायपर्यंत आमचा विचार तोच चालला होता की अरे एक दिवस जर आता उद्याचा दिवस जर किंवा पाटण तालुक्यापुरते तरी जर सुट्टी कलेक्टर डिक्लेअर झाली तर हे विशेष सगळे। आणि नेमकं तसं झालं, काल कलेक्टर डिक्लेअर सुट्टी झाल्यामुळं काय झाले, आपली लोक सगळी बिनधास्त झाली आणि मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिला। खरं तर संपूर्ण राज्यामध्येच कालचे जे मोर्चा झाला जिल्हाधिकारी कार्यालयावरचा तो प्रचंड झाला आणि त्यामुळे तातडीने शिक्षण मंत्र्यांनी आपल्या शिष्टमंडळाला बैठकीला बोलवलं। टीएटीच्या संदर्भामध्ये सुद्धा आता हा न्यायालयीन प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर मधला मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे। किमान आपण वेगवेगळे ट्रेनिंग देत असतो तर त्या माध्यमातून काय करता येते का, किंवा मग सेवेमध्ये जी लोक आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीची टीईटी म्हणजे परीक्षा घेऊन त्यांना पात्र करण्याच्या दृष्टीने। परंतु आपल्या संघटना समन्वय समितीची मागणी एकच आहे की टीईटीच रद्द करा। या मागणीची आपण ठाम आहे। येत्या 2 दिवसात त्याच्यावर निर्णय होईल। बीएलओच्या कामासंदर्भात कोणी आश्वासन तर आपल्याला शिष्टमंडळाला दिलेलं आहे की हे काम दिलं जाणार नाही, परंतु पुढच्या 2 दिवसात त्याच्यावर सुद्धा बैठकीमध्ये निर्णय होईल। विशेषतः संच मान्यता असेल नवीन, या सर्व संदर्भानं जुनी पेन्शन संघटना सर्व संघटना एकत्रित होऊन आपण एक चांगला काल जो महामोर्चा काढला त्याला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला। इथून पुढे सुद्धा आपल्याला असं एकजुटीने राहणं गरजेचं आहे। आपले प्रश्न, शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे एक प्रश्न आपला सुटला तर त्याच्या पुढे लगेच दुसरा प्रश्न निर्माण होतोय, म्हणजे आपले प्रश्न संपणार नाही। आज आपली अवस्था शिक्षक म्हणून अशी झाली की नेमकं काम करायचं कोणतं, माझा जॉब चार्ट राहिला वेगळा, तहसीलदार कार्यालयाचा एक आदेश होतोय, प्रांत कार्यालयाचा एक आदेश होतोय, आपल्या शिक्षण विभागाचा वेगळा आदेश, म्हणजे त्याच्यामुळे आपल्यामध्ये संभ्रम होत आहे। म्हणून एकीनं राहणं, जरी संघटना वेगवेगळ्या असल्या, आता संघटनेच्या राज्य पातळीवरच्या नेते मंडळींच्या पण लक्षात आले की अनेक संघटना असल्या तरी सर्व संघटनांनी या प्रश्नासंदर्भामध्ये एकत्र येऊन लढा दिल्याशिवाय शासनाला जाग येत नाही। आणि कालच्या मोर्चाचा एक सकारात्मक परिणाम राज्य शासनावर झालेला आहे। शिक्षण मंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवलेली आहे। येत्या 2 दिवसात सुद्धा त्याच्यावर निर्णय होईल। आपण पाटण तालुक्यातील सर्व संघटना समन्वय समितीच्या विनंतीस मान दिला, चांगला प्रतिसाद दिला आणि विशेषतः पाटण तालुक्यामधून सुट्टीच असल्यामुळे बहुसंख्य शिक्षक आपले पाटण तालुक्यातील उपस्थित होते। ही एक चांगली बाब। काल जे जे उपस्थित होते त्यांनी बघितलं असेल, महिलांची संख्या सुद्धा अतिशय चांगली होती। तर असंच इथून पुढे सुद्धा तालुका लेवलचे जरी काही प्रश्न असतील तरी खरं तर आभार मानणे हा आपलाच प्रश्न आहे, तुमचा माझा। आता मी समजा एक शिक्षक समितीचा अध्यक्ष आहे म्हणजे तो प्रश्न माझाच आहे असं नाही, एक प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय, तुमचा प्रतिनिधी म्हणून पुढे असतो। आपण सर्वजण एकच आहोत। इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं प्रश्नासंदर्भात ज्या वेळेला संघटनेमार्फत समन्वय समितीच्या मार्फत आवाहन केलं जाईल त्यावेळेला आपण एकजुटीनं राहणं आणि उभं राहणं ठाम पाठीशी गरजेचं आहे, तरच आपली ताकद दिसून येईल। दुसरे आणि मला एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की सगळी अतिवृष्टी असली तर कोणाला जरी अतिवृष्टीची आपल्याला सुट्टी मिळाली तरी आपल्याला ट्रेनिंगला सुट्टी मिळाली नसती। आता तुमच्या समोरच बघा, त्यांचाच फोन मला आला आणि आपल्याला त्यांनी सोमवारी दिवस आपल्याला ऍडजस्ट करायला परवानगी दिली, त्यावेळेस आपण तो दिवस ऍडजस्ट करू। शेवटी कसं होतं, जी लोक आपल्याला सहकार्य करतात त्यांना आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे। दुसरी मला महत्वाची गोष्ट या निमित्ताने काय सांगायची की आता एक व्हिडिओ बघा फिरतोय, आपण शिक्षक म्हणून आपल्या कामामध्ये
आपण कधी विचार करत नाही स्वतःला किती त्रास होतोय, स्वतःलाच आपण त्रास करून घेतो. पण आता समाज जागृती करायची, स्वतःसाठीच आपल्या खात्यासाठीच आपणच समाज जागृती करायची वेळ आता आलेली आहे. आपण संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात तर आंदोलन करतोय, परंतु आता समाजाला सुद्धा हे कळून देण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आता एक व्हिडिओ करतोय बघा मंगेश साबळे सरपंचांचा, त्यांनी संभाजीनगरचा, ज्याने तुम्ही पाहिला असेल त्या सरपंचाला कळवून मांडलं पाहिजे. परंतु असे 100,000 सरपंच आपल्याला तयार करायचे इथून पुढे. असे हजारो मंगेश साबळे आपण तयार आता करायचे की विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होतंय हे गावागावात फिरू द्या, तो व्हिडिओ लोकांना कळू द्या. आपणच फिरवा, नुसतं आपल्या शिक्षकांच्या ग्रुपला फिरून आपण त्याला लाईक करायचं हे पण आता उपयोगाचं नाही. तर गावागावात पालकांच्या मध्ये जागृती होणं, मग मराठी शाळा असू द्या, हायस्कूल असू द्या सर, पण आपल्या सगळ्यांचेच कमी व्हायला लागले. मग शाळा बंद झाली तर गावाला पुन्हा शाळा मिळणार नाही. शासनाचं धोरणं कशी चुकीची आहेत, शिक्षकांना कशी कामं लावली जातात आणि आदेशाचे पालन आम्हाला करावं लागते. त्यासाठी जर गावातच उठाव झाला तर आणि तरच त्याला अजून बळकटी मिळेल. अशा पद्धतीचं आपण समाज प्रबोधन करायला सुद्धा आता पदार्थ बरोबर आहे की नाही, सुरुवात करणं गरजेचं आहे. ही सुद्धा आता आपण इथून पुढे भूमिका करावी. संघटनेत आम्ही तर ओपनली करत असतो, संघटना म्हणून आम्ही कायम कुठलाही प्रश्न असू द्या आपल्या पाठीशी 100% राहणार आहे. तुम्हाला आता पण सांगतो, आता मी इथून झाले की आम्ही तसेच साठेसर आमचे नेते आहेत, इथून आता झाले की आम्ही तसेच जणांना भेटायला जाणार आहे. आपलं जनगणनेचं मानधन अजूनपर्यंत जमा झालेलं नाही, बरोबर आहे ना? किती लोकांनी आपल्या इथे किती लोकांनी जनगणनेचं काम केलेले? तर आपला प्रश्न 100% थोड्या दिवसात आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. पैसे जमा केलेले तहसीलदारांशी आपण शेवटी तहसीलदार आहेत ना प्रमुख, पैसे आले इथून पुढे सुद्धा ज्या वेळेला आता कसं होतं सगळे प्रश्न सुटतात असं पण नाही. आपण 10 प्रश्न घेऊन जर आंदोलन केलं, आवाज उठवला तर त्यातले 4 प्रश्न आपले सुटतात. शासन आपल्याला एकदम जर सगळेच प्रश्न असा विषय असतो तर त्यांच्या सुद्धा आपण मागे कधी लागणार. तरी पण आपण सर्वजण इथून पुढे सुद्धा ज्या वेळेला समन्वय समितीच्या मार्फत किंवा एखाद्या संघटनेच्या मार्फत, आता काल एका संघटनेनं आपली भूमिका विरोधात जाहीर केली, परंतु त्याचा परिणाम तुम्ही कुणीही स्वतः होऊ दिला नाही. आता तुम्हाला ही सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे की बस जी संघटना काम करते ना आपल्यासाठी, त्याच संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहा.